लखलखती शमशेर उंचावून शौर्याचा तेजस्वी इतिहास निर्माण करणारे मराठी रयतेचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती यांच्या पदस्पर्शाने आणि यशवंतरावांच्या विचारांनी समृद्ध झालेल्या या कराड नगरीमध्ये हा सत्कार माझा होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्व आदरणीय व्यासपीठ, खूप पुरस्कार घेतले, पण या मातीतला पुरस्कार आणि या मंचावरती पुरस्कार मिळणं हे खरंच मोठं स्वप्न असतं. आणि दुसरी एक महत्त्वाची ओळख सांगायची राहिली म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जी 60,000 सभासदांचं नेतृत्व करते, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दादा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्यवाहपदी माझी निवड झाली. माननीय मेघराजराजे भोसले आमचे असतील. खरं सांगू का, हे मार्गदर्शन आहे ना थोडंसं कलात्मक करूया. आता मी तुमच्याकडे येतो, मी प्रेझेंटेशन देतो. कारण मार्गदर्शन म्हणले की ना श्रोत्याला भीती वाटते पहिल्यांदा, कारण मार्गदर्शन म्हणजे खूप असं टेक्निकल वगैरे असेल तर आपण ते थोडंसं, कारण विनोद हा सगळ्यात जास्त लवकर लक्षात राहतो, अभिनय हा सगळ्यात लवकर कळला जातो आणि संगीतही लवकर कळतं. जरी कळत नसलं तरी ह्याची सांगड घालू नये ना. कारण मी स्वतः माझ्या बायकोसाठी PMEG एक 7-7.5 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि तिचं पार्लरचा व्यवसाय मी सुरू केला आहे. खूप सोपी गोष्ट आहे, कारण मी ऑलरेडी पैसे घालायला निघालो होतो. पण आयुष्यात एकच कळलं की कर नाही त्याला डर कशाला हे म्हणतात. त्याच्यामुळे आम्ही कधी कर गोळा केला नाही, त्याच्यामुळे आम्हाला कधी डर नव्हती, माझ्यावर कधी कर्ज नव्हतं. पण कर मार्गदर्शक तुमचे ज्यावेळेस मित्र होतात त्यावेळेस कर गोळा करायला तुम्हाला कधीच भीती वाटत नाही. मी विकास पाटील आणि आमचे विनायक कावडे आमचे दोघं मित्र आले. माझ्या आयुष्यातलं पहिलं कर्ज हे मित्र माझ्याबरोबर आले म्हणून मी काढलं, कारण मला कर्जाची पहिली भीती होती. कारण कर्ज काढल्यानंतर त्याचं विस्तृतपणे कसं पाठपुरावा करायचा असतो किंवा फेडायचं असतं हे माहीत नव्हतं. मित्रांच्या संगतीत आलो आणि कर्जबाजारी नाही झालो तर मी लखपती झालो हे सांगण्याचं मला धाडस आज होतं आहे. कारण हे मार्गदर्शन असे शिबिरं पूर्वी होत नव्हती, कारण मुळात लोकांना भीती होती ती बँकेची होती. कारण बँकेच्या भीतीमुळे लोक बँकेच्या दारात जात नव्हती आणि बँकेच्या दारात न गेल्यामुळं त्यांना ह्या स्कीम्स कळत नव्हती. मी परवा सहज एका बँकेत गेलो, म्हणजे आमची कॅनरा बँक, मी सगळ्यांच्यासाठी मी हक्काने सांगतो की ती बँक मी नेली गावात. मी कराडच्या कॅनरा बँकेचा आपला ग्राहक होतो. नेहमी तिथं लिहिलेलं असतं की बँकेमध्ये मोबाईल वापरू नका. मी त्या मॅनेजरना सांगितलं हे चुकीचं वाक्य लिहिलं आहे, लोकांना असं सांगा की बँकेमध्ये मोबाईल वापरू नका, पण तुमच्या मोबाईलमध्ये बँक वापरा. जर तुमच्या मोबाईलमध्ये बँक वापरली तर तुम्हाला त्यांचे ॲप्स कळतील, तुमच्या सगळ्या गोष्टी कळतील आणि सोपं तुम्हाला गोष्टी होतील. खरंच आज सांगतो की हा प्रवास माझा खडतर होता. 24 वर्षाचा हा माझा संघर्ष आहे इथपर्यंत पोहोचण्याचा. छोटासा एका कराडच्या स्टँडवरती रिक्षा चालवणारा, विनोदाई चव्हाणवरती शिक्षण घेणारा, विवेकानंद चित्रकला महाविद्यालयामध्ये मी कलेचे शिक्षण घेणारा, तिथून हा प्रवास सुरू केला. पण हा प्रवास पाहताना प्रत्येकाला वाटतं की आत्ता जी मुलं आमच्या क्षेत्रामध्ये येतात त्यांना वाटतं की मला वासू पाटील बनायचं आहे. पण मी त्यांना म्हणतो की वासू पाटील बनायच्या आधी वासू पाटीलचा 24 वर्षाचा जो तुझा संघर्ष आहे तो आधी बघ आणि किती सोपं आहे या गोष्टीकडे येण्याकडं. जसं विकास सरांनी सांगितलं की तुम्हाला आधी व्यवसाय करताना तुम्हाला ग्राहक शोधा, ग्राहक शोधताना तुम्ही स्वप्न बघा, त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. खरंच आज खूप भारी वाटलं इथं आलं. पाऊस होता, माझे मित्रपरिवार नव्हता, पण पावसामुळे थोडं ते राहिले. पण मी नक्कीच तुम्हाला सांगतो, एक मी आता PMEGमध्ये अजून आपल्याला काही आपल्या भागातले कलाकार आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संगीत क्षेत्रातले आहेत. मला सुद्धा एक ऑर्केस्ट्रा करायचा आहे, खरं सांगू का, पण त्याला भांडवल खूप लागतं आहे. पण त्यासाठी काय असेल तर मी 100% ह्यांच्या माध्यमातून मी तुमच्याकडे येईन. मला ऑर्केस्ट्रा माझ्यासाठी नाही करायचा, पण आपल्या कराड पूर्वी आत्माराम यादव यांचा एक ऑर्केस्ट्रा होता, तो प्रचंड फेमस होता, महाराष्ट्रामध्ये नाव होतं. कारण शाहीर आत्माराम यादव यांचा एक कलापथक होतं. त्या कलापथकात त्यांचं नव्हतं, पण त्याच्याबरोबर एक 50-60 कामगारांना 50-60 कलाकारांना त्यातून रोजगार मिळत होता. यासाठी संघ असावा म्हणून ते एक संच मला तयार करायचं. त्यासाठी मी तुमच्याकडे नक्की येणार आहे आणि जास्तीत जास्त या क्षेत्रातील कलाकारांना तुमचं कसं मार्गदर्शन होईल किंवा आर्थिक मदत कशी होईल यासाठी आपण सहकार्य करावं. आणि दादांचं तर सांगायचं तर जे खरं सांगू, बहुजनांना किंवा यांना खरं आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं असतं तर आपल्या महामंडळांना केले. कारण
पाठपुरावा करणं खूप सोपं असतं. त्यांच्या माध्यमातून आपल्या भागातला माणूस आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मुलांना खूप त्याचा फायदा झाला. आणि खरंच रोटरी थँक्स आणि लव्ह यू ह्याच्यासाठी म्हणतो, कारण अशा माणसांच्या बरोबर मला बसवलं आणि मला पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.